तर त्याच्यानंतर आपण पोचलो शेगावमध्ये. तर शेगावमध्ये मस्तपैकी रिक्षावाल्याला टाटा वगैरे करून पैसे वगैरे देऊन त्याच्यानंतर निघालो आपण. इथंच मधातच उतरलो आपण, बघू शकता. तर बाळा बोलला, आपला मित्र बोलला, तर आपला बाळा भाऊ बोलला इथूनच आपल्याला चालत जायचं आहे. तर आपण चप्पल वगैरे काढलेली त्यानंतर बघू शकता. तर इथं झालं असं कांड की आपल्याला इथून 4 किलोमीटर जायचं होतं, त्याच्यामुळे आपण डबल केला रिक्षा. हाच होता आपला खतरनाक मित्र. त्यानंतर काय पैदल वगैरे रिक्षा वगैरे करून डबल पोचलो आपण कसे तरी मध्ये शेगावमध्ये. तर बघू शकता शेगावमध्ये गेलो. त्याच्यानंतर चप्पल वगैरे काढलं, बघू शकता तुम्ही. तर इथं चप्पल वगैरे काढून आपण जाणार आता पाय वगैरे धुण्यासाठी. तर इथं पोचला आपण पाणी वगैरे धुण्यासाठी. त्याच्यानंतर अजून आतमध्ये जावं म्हटलं, तर आतमध्ये बघू शकता गर्दी किती होती. त्याच्यानंतर दर्शन वगैरे गर्दी होती, त्याच्यामुळे आपण काही बाहेरूनच दर्शन केले, आतमध्ये जर गेलो नाही. त्याच्यानंतर आपण लागलो जेवणच्या लाईनीमध्ये. तर बघू शकता तुम्ही पब्लिक किती आहे. त्याच्यानंतर बघू शकता आपले कॅमेरामॅन पण आलेले होते इथं शूटिंग वगैरे काढण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही पब्लिक किती होती. तर या पब्लिकमध्ये आपण कसं तरी लाईनीमध्ये लागून आपण जेवण करायला गेलोच. त्यानंतर आपले सगळे मित्रमंडळी होते, बघू शकता. त्याच्यानंतर आपण हात वगैरे धुवून आलो. त्याच्यानंतर मस्तपैकी आलू आणि पिठलं आणि मस्तपैकी लाडू वगैरे होता. तर जेवण वगैरे केलं आपण. त्याच्यानंतर जेवण करून निघालो आपण आपल्या घराच्या रस्त्यानं. आपल्याला जायचं होतं लवकरमध्ये. तर आपल्याला लवकरमध्ये रेल्वे स्टेशनवर जायचं होतं, कारण की 5 वाजताची ट्रेन होती. त्याच्यानंतर भेटले आपल्याला आपले वहिनी आणि दादा, बघू शकता पुऱ्या फॅमिलीसोबत आलेलो इथं मुक्काम करायसाठी. त्याच्यानंतर गेलो आपण रेल्वे स्टेशनवर झाले आपले सगळे मित्रमंडळी. आपल्याला सीट वगैरे भेटलेली होती. त्यानंतर मस्तपैकी झोपून गेलो. तर तुम्हाला ब्लॉग कसा झाला नक्की कमेंट सांगा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता ब्लॉग